आता आपण काय बघणार आहे, इन्सुलेटर बघणार. आता इन्सुलेटर म्हणजे काय बघा, याची डेफिनेशन बघा. इन्सुलेटर आर द मटेरियल or combination of the material which retard or prohibit the flow of heat energy from high temperature end to low temperature end. इन्सुलेटर काय आहे तर हे मटेरियल आहे आणि हे कॉम्बिनेशन आहे. कशाचं कॉम्बिनेशन आहे? कॉम्बिनेशन ऑफ द मटेरियल विच रिटार्ड और प्रोहिबिट म्हणजे कशाचा प्रतिबंध करतोय तो? द फ्लो ऑफ हीट एनर्जी म्हणजे रेजिस्ट करतोय, प्रतिकार करतोय. कशाचा करतोय बघा, द फ्लो ऑफ हीट एनर्जी फ्रॉम हाय टेम्परेचर एंड टू लो टेम्परेचर एंड. म्हणजेच त्याला काय म्हणतात की इलेक्ट्रिसिटी थांबवण्याचं काम करतो. इलेक्ट्रिसिटीला काय करतो तो? अपोज करतो. त्याला काय म्हटले? इन्सुलेटर म्हटले. मग तो काय करतोय? फ्लो ऑफ हीट एनर्जी म्हणजे हाय टेम्परेचर एंड करून लो टेम्परेचर एंडला काय करत नाही. समजा दोन एंड आहेत एका पोलचे, तर इन्सुलेटर तुम्ही जर दोन पोलच्या मध्ये ठेवला तर हाय टेम्परेचर एंड असेल एक एंड, तर नॉर्मली हीट कशी होते? हाय टेम्परेचर एंड टू लो टेम्परेचर एंडला फ्लो होते. पण तुम्ही जर इन्सुलेटर त्यामध्ये हे केलं आणि इन्सुलेटर मग काय करणार? ती हीट जी पास होत असते त्याला काय करणार? अवॉइड करणार, ती पास होऊ देणार नाही. मग हा काय करणार? विच प्रोहिबिट द फ्लो ऑफ हीट एनर्जी फ्रॉम हाय टेम्परेचर एंड टू लो टेम्परेचर एंड. म्हणजे इलेक्ट्रिसिटी हाय टेम्परेचर एंड पासून लो टेम्परेचर एंडकडे जाणार नाही. त्याला काय म्हटले? इन्सुलेटर. मग हे असं मटेरियल आहे. Insulator are the material or the combination of the material which retard or prohibit the flow of heat energy from high temperature into low temperature end. म्हणजे हीट एनर्जी ट्रान्सफर होऊ देत नाही. हीट एनर्जीला काय करतो? अपोज करतो, प्रोहिबिट करतो, रिटार्ड करतो, म्हणजे काढून टाकतो थोडक्यात. आता फंक्शन ऑफ द इन्सुलेटर काय आहेत बघा. दे स्टॉप द हीट फ्लो बाय परफॉर्मिंग वन ऑर मोर ऑफ द फंक्शन विच आर मेन्शन बिलो. थर्मल इन्सुलेटर कन्झर्व एनर्जी बाय रिड्युसिंग द हीट फ्लो. मग थर्मल इन्सुलेटर जे असतात ते काय करतात? हीट फ्लो कमी करून काय करतात? एनर्जी कन्झर्व करतात. म्हणजे एनर्जी काय करतात? जतन करतात, साठवून ठेवतात. दे एनेबल अस टू कंट्रोल द टेम्परेचर ड्युरिंग अ केमिकल रिॲक्शन ऑर अ फिजिकल प्रोसेस. ते काय करतात? ज्यावेळी केमिकल रिॲक्शन किंवा फिजिकल प्रोसेस होत असते त्यावेळी ते काय करत असतात? दे एनेबल अस टू कंट्रोल द टेम्परेचर म्हणजे टेम्परेचर कंट्रोल करण्याचं काम करत असतात. इन्सुलेटर प्रिव्हेंट व्हेपर फ्लो फ्रॉम द सरफेस ऑफ हॉट लिक्विड. इन्सुलेटर काय करतात? व्हेपर फ्लो प्रिव्हेंट करण्याचं काम करतात फ्रॉम द सरफेस ऑफ हॉट लिक्विड अँड प्रोहिबिट द कंडेन्सेशन ऑफ द मॉइश्चर ओव्हर द कोल्ड सरफेस. म्हणजे मॉइश्चरला काय होऊ देत नाही? कोल्ड सरफेसवर जमा होऊ देत नाही. इन्सुलेटर प्रिव्हेंट द व्हेपर फ्लो फ्रॉम द सरफेस ऑफ द हॉट लिक्विड. हॉट लिक्विडपासून जे व्हेपर्स येतात, आता समजा गरम पाणी तर त्याच्या ज्या वाफा येतात त्या वाफा पण काय करतो? इन्सुलेटर प्रिव्हेंट करतो. त्याला पण तो काय करतो? अपोज करतो. त्या व्हेपर म्हणजे आपण त्याला वाफा म्हणतो, व्हेपर सुद्धा काय होऊ देत नाही, तो फ्लो होऊ देत नाही. मग ते इन्क्रीज द इफिशियन्सी ऑफ इंडस्ट्रियल प्रोसेसेस लाईक हिटिंग, कूलिंग, स्टीम जनरेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण पाणी जर उकळत ठेवलं तर ते कसं होत असतं? बिना झाकणचं ठेवलं काय होत असतं? उकळताना त्याची वाफ होऊन ते काय होत असतं? आपला गॅस पण जळत असतो आणि पाणी गरम व्हायला वेळ पण लागत असतो. मग हा इन्सुलेटर काय करतो? ही जी वाफ जी तयार होत असते त्या वाफेला पण काय करत नाही, इकडे तिकडे पास होऊ देत नाही. मग ते काय करतो? त्याजवळ ठेवून तो कन्झर्व करतो. म्हणजे एनर्जी काय करत नाही तर वेस्ट करत नाही, तर तो काय करतो? कन्झर्व करतो. मग ते इन्क्रीज द इफिशियन्सी. मग हे वेगवेगळ्या इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये काय केलं जातं? या इन्सुलेटरचा यूज केला जातो. मग त्यात हिटिंग ॲपॅरेटस असेल, कूलिंग असेल, स्टीम जनरेशन असेल म्हणजे वाफ जनरेट करण्याची जी मशीन असेल, या सगळ्यामध्ये काय केलं जातं? इन्सुलेटरचा वापर केला जातो. आता बघा आणखीन त्याचे फंक्शन आहेत. इन्सुलेटर प्रिव्हेंट द पॉसिबल डॅमेजेस टू द मशीन पार्ट्स विच आर एक्सपोज टू हीट. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या मशीन पार्टला सारखं हीट म्हणजे जास्त वेळ हीट करून जर डॅमेज होत असेल तर तिथं काय करायचं? इन्सुलेटर यूज करायचं. मग इन्सुलेटर यूज केल्यानंतर काय होणार नाही? तो तुमचा पार्ट डॅमेज होणार नाही. दे ऑल्सो रिड्यूस द हार्मफुल अँड पोल्युटिंग इमिशन्स टू द ॲटमॉस्फिअर. म्हणजे जर ॲटमॉस्फिअरमध्ये वेगवेगळी इमिशन्स जात असतील म्हणजे हार्मफुल रेज जात असतील त्या ह्याच्यातून, तर ते काय करतं? ते रिड्यूस करतं. म्हणजे आरोग्याला हानिकारक असं काही कोणतेही रेज म्हणा किंवा कोणतंही इमिशन्स म्हणा किंवा प्रदूषित करणारे कोणतेही घटक असतील ते काय करतं? ते रिड्यूस करण्याचं काम करतं. आता याचं एक्झाम्पल काय बघा, पॉलीयुरेथेन फोम. आता आपण पहिलं एक्झाम्पल बघूया, पॉलीयुरेथेन फोम.
पॉलियुरेथिन फोम काय करतं बघा. पॉलियुरेथिन फोम इज अन एक्सलंट थर्मल इन्सुलेटर. हा एक अतिशय उत्कृष्ट असा थर्मल इन्सुलेटर आहे. मग इट्स इन्स्टॉलेशन इज इझी अँड इकॉनॉमिकल. म्हणजे आर्थिकदृष्ट्या बघायला गेलं तर मोस्टली काय केलं जातं, हे स्वस्त आहे, त्यामुळे इझिली विकत घेतलं जातं. इट हॅज लो मॉइश्चर व्हेपर परमॅबिलिटी. म्हणजे मॉइश्चर व्हेपरचं काय करू शकतो तो, परमॅबिलिटी म्हणजे पास होण्याची जी क्षमता असते, मॉइश्चर बाहेर पडणे, व्हेपर बाहेर पडणे, ती त्याची काय असते, लो असते. आणि गुड मेकॅनिकल स्ट्रेंथ अँड लो डेन्सिटी. त्याची मेकॅनिकल स्ट्रेंथ कशी असते, चांगली असते, आणि डेन्सिटी पण कशी असते, कमी असते. मग हे काय आहे, एक एक्सलंट थर्मल इन्सुलेटर म्हणून वापरलं जातं पॉलियुरेथिन फोम. तर दुसरं काय आहे बघा, ग्लास फायबर. ग्लास फायबर हॅज एक्सलंट रेजिस्टन्स टू ऑक्सिडेशन, मायक्रोबियल अँड केमिकल अटॅक. म्हणजे जिथं जिथं केमिकल अटॅक होतं, ऑक्सिडेशन होतं, मायक्रोबियल होतं, तिथं काय केलं जातं, ग्लास फायबर हा इन्सुलेटर वापरला जातो. मग हा काय करतो, ह्या ज्या केमिकल रिॲक्शन आहेत, ॲटमॉस्फेरिक रिॲक्शन आहेत, त्यांना काय करतो, रेजिस्ट करण्याचं काम करतो. मग इट इज अ नॉन कंबस्टिबल विथ अ वर्किंग टेम्परेचर रेंज -40 डिग्री सेल्सिअस टू 232 डिग्री सेल्सिअस. नॉन कंबस्टिबल आहे म्हणजे ज्वलनाला मदत करत नाही. किती ते किती टेम्परेचरला, म्हणजे -40 डिग्री टू 232 डिग्री सेल्सिअसपर्यंत तुम्ही या ग्लास फायबरचा काय करू शकता, एवढ्या टेम्परेचर रेंजमध्ये ॲज अन इन्सुलेटर म्हणून यूज करू शकता. तर तिसरं एक्झाम्पल काय बघा, एक्सपांडेड पॉलिस्टायरीन. त्यालाच काय म्हटले, EPS. मग स्टायरीन आपण आता पॉलिमर डिटेलमध्ये बघणार आहे. मग स्टायरीनचंच पॉलिमरायझेशन झाल्यानंतर काय होतं, पॉलिस्टायरीन तयार होतं. हे बघा, पॉलिस्टायरीन म्हणजे काय, स्टायरीन हा एक मोनोमर असतो. मग असे n नंबर ऑफ मोनोमर एकत्र येऊन काय तयार होतो, एक n नंबरचा पॉलिमर तयार होतो. मग त्यालाच काय म्हटले, तो स्टायरीनचा मोनोमर एकत्र येतात, त्यामुळे हा पॉलिमर होणारा काय असतो, पॉलिस्टायरीन असतो. मग हे बघा, स्टायरन पॉलिमरायझेस इन द फॉर्म ऑफ बेड्स ऑफ पॉलिस्टायरीन. म्हणजे स्टायरीन कसा असतो, आधी एकटा असतो, मग असे स्टायरीनचे भरपूर म्हणजे n नंबर्स ऑफ मॉलिक्यूल एकत्र येऊन काय तयार होतं, पॉलिस्टायरीन तयार होतं. मग स्टायरीन म्हणजे एक लहान कंपाऊंड असतो, आणि भरपूर कंपाऊंड एकत्र आल्यानंतर त्या कंपाऊंडचं काय तयार होतं, एक मोठा कंपाऊंड तयार होतो, एक जाळं तयार होतं. त्याला काय म्हटले आपण, पॉलिस्टायरीन म्हटले. मग स्टायरीन कसा पॉलिमराईज होतो, तर त्याचे काय तयार होतात, बेड्स तयार होतात, पार्ट तयार होतात पॉलिस्टायरीनचे. मग अशा पद्धतीनं स्टायरीन काय होतो, पॉलिमराईज होतो. मग द बेड्स ऑफ द पॉलिस्टायरीन कॅन बी एक्सपांडेड टू फॉर्म अ फोम. मग ह्याचे जो बेड्स असतो पॉलिस्टायरीनचा, तो काय केला जातो, एक्सपांड केला जातो. म्हणजे एक्सपांड म्हणजे काय हो, प्रसरण करणे आपण म्हणतो का नाही, जे एक्सपांड केला जातो. एक्सपांड केल्यानंतर काय होतं, त्यामध्ये फोम तयार होतो. त्यालाच काय म्हटलंय, नोन ॲज अ एक्सपांडेड पॉलिस्टायरीन. फोम म्हणजे एक प्रकारची आपण काय म्हणतो, एक धुक्याचा कसा प्रकार असतो तसा फोम तयार होतो. मग त्याला काय म्हटलं, एक्सपांडेड पॉलिस्टायरीन म्हटले. मग एक्सपांडेड पॉलिस्टायरीन इज युज्ड फॉर मेकिंग द insulator in the form of rigid board panels of various thickness and different density. एक्सपांडेड पॉलिस्टायरीन कुठं यूज केला जातो, इन्सुलेटर तयार करण्यासाठी, इन द फॉर्म ऑफ रिजिड बोर्ड पॅनल ऑफ व्हेरियस थिकनेस अँड डिफरंट डेन्सिटी. म्हणजे वेगवेगळ्या जाडीचा, वेगवेगळ्या घनतेचा तुम्हाला रिजिड बोर्ड पॅनल तयार करायचा असेल, एकदम स्ट्रॉंग बोर्ड पॅनल तयार करायचा असेल, म्हणजे डिजिटल होल्डिंग वगैरे लावतात बघा, त्यामध्ये काय केलं जातं, एक्सपांडेड पॉलिस्टायरीनचा यूज केला जातो. हे झाले 3 एक्झाम्पल. कुठले कुठले होते, पॉलियुरेथिन फॉर्म, ग्लास फायबर, एक्सपांडेड पॉलिस्टायरीन. आता आपण काय बघूया, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इन्सुलेटर. इन्सुलेटरचे काय काय कॅरेक्टर्स आहेत बघा. परफॉर्मन्स ऑफ अन इन्सुलेटर डिपेंड्स लार्जली ऑन इट्स फिजिकल, केमिकल, मेकॅनिकल अँड थर्मल प्रॉपर्टी. इन्सुलेटरचा परफॉर्मन्स कशावर डिपेंड असतो, फिजिकल, केमिकल, मेकॅनिकल आणि थर्मल प्रॉपर्टीवर डिपेंड असतो. मग फॉलोइंग आर द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड इन्सुलेटिंग मटेरियल. त्यातले पहिले 3 कोणते आहेत बघा, थर्मल बिहेवियर, दुसरा केमिकल प्रॉपर्टी, तिसरा मेकॅनिकल प्रॉपर्टी. आता थर्मल बिहेवियर म्हणजे काय बघा, सिलेक्शन ऑफ अन ॲप्रोप्रिएट इन्सुलेटर प्रायमरली डिपेंड्स ऑन इट्स थर्मल प्रॉपर्टी. म्हणजे कोणता इन्सुलेटर चूज करायचा किंवा कोणता इन्सुलेटर सिलेक्ट करायचा, हे कशावर डिपेंड असतं, टोटली त्याच्या थर्मल प्रॉपर्टीवर डिपेंड असतं. मग इम्पॉर्टंट थर्मल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इन्सुलेटर आर गिवन अंडर.
मग थर्मल प्रॉपर्टीज दिल्यात इन्सुलेटरच्या. त्यातली पहिली थर्मल प्रॉपर्टी कोणती आहे, तर टेम्परेचर लिमिट. मग असे आपण एक एक्झाम्पल बघितलं. आपण काय म्हटलेलं की ग्लास फायबरचं हा -40 ते 232 डिग्री सेल्सिअसच्या रेंजमध्येच काय केला जाऊ शकतो, यूज केला जाऊ शकतो. मग आपण टेम्परेचर लिमिट बघूया. टेम्परेचर लिमिट कसं असतं, इट शुड हॅव हाय वर्किंग टेम्परेचर रेंज. म्हणजे त्याची टेम्परेचरची रेंज कशी असते, जास्त असते. इट इज द रेंज ऑफ अप्पर अँड लोअर टेम्परेचर विदिन विच द इन्सुलेटर रिमेन्स स्टेबल. ही रेंज कशी असते, अप्पर आणि लोअर टेम्परेचरची असते, ज्यामध्ये इन्सुलेटर कसा राहतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक ठराविक टेम्परेचरमध्ये तुमच्या इन्सुलेटरनं काम केलं तर तो त्या टेम्परेचर रेंजच्या काय असतो, म्हणजे त्या रेंजमध्ये राहून जर त्यानं वर्क केलं तर तो कसा असतो, तिथे स्टेबल असतो. मग अशा आपण बघितलं -40 ते 232मध्ये जसा इन्सुलेटर ॲक्ट होईल तसा तो इन्सुलेटर कसा असणार आहे, स्टेबल असणार आहे. म्हणजे तो त्या मर्यादित रेंज पुरताच काय असणार आहे, व्हॅलिड असणार आहे. तिथनं पुढच्या रेंजसाठी आपल्याला वेगळा इन्सुलेटर वापरावा लागणार. तसं वेगळ्या थर्मल रेंजसाठी वेगळे थर्मल इन्सुलेटर असणार. आता थर्मल कंडक्टन्स म्हणजे बघा, अ गुड इन्सुलेटर हॅज लो थर्मल कंडक्टन्स. थर्मल म्हणजे काय, तर थोडक्यात हीट. मग हीट कोण कॅरी करू शकतं, कंडक्टन्स म्हणजे काय, कॅरी करणे. मग इन्सुलेटरचं काम काय, विजेला काय करायचं, अपोज करायचं. म्हणजे जी काय तुमची इलेक्ट्रिसिटी आहे त्याला अपोज करण्याचं काम कोण करतं, तर इन्सुलेटर. मग इन्सुलेटरचा थर्मल कंडक्टन्स चांगला असेल का, तर नाही. गुड इन्सुलेटर कसा असणार, जो चांगल्या पद्धतीनं काय करणार, हा थर्मल कंडक्टन्स अपोज करणार, त्याला तुम्ही काय म्हणणार, गुड इन्सुलेटर हॅज गुड इन्सुलेटर म्हणणार. मग गुड इन्सुलेटरचा थर्मल कंडक्टन्स जास्त असेल का, तर नाही. गुड इन्सुलेटर हॅज ऑलवेज लो थर्मल कंडक्टन्स. म्हणजे त्याचा थर्मल कंडक्टन्स, त्याची जी हीट कॅरिंग कपॅसिटी आहे ती कायम कशी असणार आहे, कमीच असणार आहे. आता इमिसिव्हिटी बघा. इमिसिव्हिटी म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉन समजा ग्राउंड स्टेटला आहे आणि त्यानं काय केलं, एक रॅडिएशन ॲब्सॉर्ब केलं किंवा एनर्जी त्याला भेटली, तर तो कसा जातो, एक्सायटेड स्टेटला जातो. आणि एक्सायटेड स्टेट ही कशी असते, अनस्टेबल असते. एक्सायटेड स्टेटकडनं ज्यावेळी तो परत ग्राउंड स्टेटला येतो त्यावेळी तो काय करतो, त्याचे इलेक्ट्रॉन्स काय करतो, इमिट करतो, त्याचे रेज इमिट करतो. त्याला काय म्हटले, इमिसिव्हिटी. आपण फोटो डिग्रेडेशन आपण बघितलेलं मगाशी, त्यामध्ये हे काय असतं, इमिसिव्हिटी असतं. हे बघा, इट हॅज मिनिमम इमिसिव्हिटी. म्हणजे काय होत नाही, यामध्ये इलेक्ट्रॉन एक्सायटच होत नाही, त्यामुळं ग्राउंड स्टेटला जाऊन तो परत रिफ्लेक्ट इमिट होत नाही. मग त्याची इमिसिव्हिटी कशी असते, इन्सुलेटरची कमी असते. इट हॅज मिनिमम इमिसिव्हिटी. द इमिसिव्हिटी ऑफ द इन्सुलेटिंग मटेरियल इज अ मेजर ऑफ इट्स ॲबिलिटी टू इमिट द हीट एनर्जी बाय रॅडिएशन. म्हणजे जर इमिशन जास्त असतं तर काय असणार, जितक्या तुम्ही हिटिंग रॅडिएशन त्याला पास कराल तितका तो इलेक्ट्रॉन काय होणार, एक्साइट होऊन जास्तीत जास्त त्याचं इमिशन दाखवणार. पण इन्सुलेटरचं काम काय, तर थर्मल कंडक्टन्स कमी करणं. त्याचप्रमाणे तो काय करणार, हीट रॅडिएशनसुद्धा काय करणार, कमी करणार, रिड्यूस करण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळं इमिसिव्हिटीसुद्धा कशी असणार, इन्सुलेटरची कमी असणार. मग इट हॅज मिनिमम इमिसिव्हिटी. आता थर्मल रेझिस्टन्स म्हणजे काय बघा, इट हॅज एक्स्ट्रीमली हाय थर्मल रेझिस्टन्स. रेझिस्टन्स म्हणजे काय, अपोज करणे. म्हणजे हीटला जो अपोज करतो त्याला काय म्हटले, आणि थर्मल रेझिस्टन्स. करंटला अपोज करण्याचं काम कोण करत असतं, तर रेझिस्टन्स. मग इन्सुलेटरचं काम काय आहे, तर इलेक्ट्रिसिटी काय करण्याची, कंडक्टन्स काय करायचा, कमी ठेवायचा कायम. गुड इन्सुलेटर म्हणून बिहेव करायचं, म्हणजे इलेक्ट्रिसिटी कॅरी करायची नाही. तर थर्मल रेझिस्टन्स कसा आहे, जसा थर्मल रेझिस्टन्स जर जास्त असेल तर इट हॅज एक्स्ट्रीमली हाय थर्मल रेझिस्टन्स अँड डज नॉट अलाउ द फ्लो ऑफ हीट. म्हणजे इन्सुलेटर पण काय करतो, हीट फ्लो करण्याचं काम करत नाही. आणि रेझिस्टन्स पण काय करतो, तो ऑलरेडी काय करतो, हीटला अपोज करतो. त्यामुळं जितका थर्मल रेझिस्टन्स जास्त असेल तितकंच काय आहे, तो कसा असणार आहे, गुड इन्सुलेटर असणार आहे. इट हॅज एक्स्ट्रीमली हाय थर्मल रेझिस्टन्स अँड डज नॉट अलाउ द फ्लो ऑफ हीट. आणि हिटिंगचा फ्लो तिथं काय होणार नाही. आता केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत बघा. त्यातली पहिली केमिकल प्रॉपर्टी काय आहे, तर pH. pHमध्ये काय काय बघायचं आहे आपल्याला, ॲसिडिटी आणि अल्कॅलिनिटी. म्हणजे ते सोल्युशन अल्कलाईन आहे का बेसिक आहे. बेसिकलाच तुम्ही काय म्हणता, अल्कलाईन म्हणता. तर बघा, द pH ऑफ अन इन्सुलेटिंग मटेरियल बिकम्स इम्पॉर्टंट हुज मॉइश्चर इज प्रेझेंट. बघा, द pH ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल हे इम्पॉर्टंट असतं कशासाठी, वेन मॉइश्चर इज प्रेझेंट. ज्यावेळी
वातावरणात मॉइश्चर प्रेझेंट असेल त्यावेळी तुमच्या इन्सुलेटिंग मटेरियलचा pH हा काय असणार आहे, इम्पॉर्टंट असणार आहे. इन द प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर द मटेरियल शुड नॉट अक्वायर द pH रेंज विच मे कॉज करोजन ऑफ द इन्सुलेटेड सरफेस. म्हणजे मॉइश्चरच्या प्रेझेन्समध्ये काय होतं, मटेरियल शुड नॉट अक्वायर अ pH रेंज. मटेरियलला काय येत नाही, pH रेंज येत नाही, म्हणजे ते ॲसिडिक आहे का बेसिक आहे ते रेंजमध्ये येत नाही. मग त्यामुळं काय होतं, विच मे कॉज द करोजन ऑफ द इन्सुलेटेड सरफेस. त्यामुळं काय होतं, जो इन्सुलेटेड सरफेस आहे त्याचं काय होऊ शकतं, करोजन होऊ शकतं. काय आलं, द pH ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल बिकम्स इम्पॉर्टंट वेन मॉइश्चर इज प्रेझेंट. ज्यावेळी मॉइश्चर प्रेझेंट आहे त्यावेळी इन्सुलेटिंग मटेरियलचा pH हा काय इम्पॉर्टंट असतो. मग इन द प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर मटेरियल शुड नॉट अक्वायर द pH रेंज. म्हणजे मॉइश्चरमध्ये काय, ज्यावेळी मॉइश्चर प्रेझेंट असतं त्यावेळी काय करू, मटेरियल काय करू शकत नाही, pH रेंज अक्वायर करू शकत नाही. विच मे कॉज द करोजन ऑफ द इन्सुलेटेड सरफेस. तसं केलं तर काय होणार, इन्सुलेटेड सरफेसचं करोजन होणार. आता दुसरी काय आहे बघा, केमिकल रिॲक्शन. इन्सुलेटिंग मटेरियल शुड रिॲक्ट ॲडव्हर्सली विथ द इन्सुलेटेड सरफेस. इन्सुलेटिंग मटेरियल इन्सुलेटेड सरफेसच्या कसं रिॲक्ट होतं, ॲडव्हर्सली म्हणजे अपोजिट रिॲक्ट होतं. अ केमिकल रिॲक्शन बिटवीन द इन्सुलेटेड सरफेस अँड इन्सुलेटर मे डिटोरिएट द इन्सुलेटेड मटेरियल. बघा, आणि काय सांगितलं आहे, इन्सुलेटेड सरफेसमध्ये आणि इन्सुलेटरमध्ये जी केमिकल रिॲक्शन होते त्यामध्ये काय होतं, इट मे डिटोरिएट म्हणजे ते कशाचा ऱ्हास करतं, इट मे डिटोरिएट द इन्सुलेटेड मटेरियल. म्हणजे इन्सुलेटेड मटेरियल तुमचं काय होऊ शकतं, डॅमेज होऊ शकतं. कधी डॅमेज होऊ शकतं, ज्यावेळी इन्सुलेटेड सरफेस आणि इन्सुलेटरमध्ये केमिकल रिॲक्शन होते त्यावेळी तुमचं इन्सुलेटेड मटेरियल काय होतं, डिटोरिएट होतं, म्हणजेच त्याचा ऱ्हास होतो, म्हणजेच तुमचं इन्सुलेटेड मटेरियल खराब व्हायला चालू होतं. त्यामुळे ह्यांच्यात काय झाली नाही पाहिजे, केमिकल रिॲक्शन झाली नाही पाहिजे. तर झाली तर काय होणार, तुमचं इन्सुलेटेड मटेरियल डिटोरेट होणार. आता कंबस्टिबिलिटी म्हणजे काय बघा, कंबस्टिबल नेचर ऑफ द इन्सुलेटिंग मटेरियल कॅन कॉज फायर हॅझार्ड्स. म्हणजे कंबशन म्हणजे काय, ज्वलनाला मदत करणारा जो असतो, ज्वलनशील असतो, त्याला काय म्हणायचं, कंबशन. मग कंबस्टिबल नेचर म्हणजे काय, जो फायरला काय करत असतो, हेल्प करत असतो. मग जर इन्सुलेटिंग मटेरियल जर कंबस्टिबल असेल तर काय होणार, त्याचा स्फोट होईल किंवा फायर हजार्डस होईल. मग ते काय असतं, हानिकारक असतं. मग हेन्स कंबस्टिबल इन्सुलेटर शुड नॉट बी यूज्ड वेअर फायर्स आर इन्व्हॉल्व. मग जिथं तुम्ही फायर्सचा यूज करता तिथं काय करायचं नाही, इन्सुलेटरचा यूज करायचा नाही. मग हेन्स कंबस्टिबल इन्सुलेटर शुड नॉट बी यूज्ड वेअर फायर्स आर इन्व्हॉल्व. जिथं फायर्स इन्व्हॉल्व आहेत तिथं कंबस्टिबल इन्सुलेटर वापरायचे नाहीत. कळालं, म्हणजे कुठला इन्सुलेटर कुठं यूज करायचा हे तुम्हाला कळलं पाहिजे. जर ज्या मशीनमध्ये फायर यूज केली जाणार आहे किंवा जिथं फायर प्रोड्यूस केली जाणार आहे मग तिथं कंबस्टिबल इन्सुलेटर यूज करायचा नाही. जर तुम्ही तो तिथं यूज केला तर काय होणार, फायर हजार्डस प्रॉब्लेम होणार. आता हे काय बघा, रेझिस्टन्स टू अल्ट्राव्हायोलेट रेज. मग तुमचा इन्सुलेटर कसा पाहिजे, इन्सुलेटर यूज्ड इन आउटडोर ॲप्लिकेशन शुड हॅव गुड रेझिस्टन्स टुवर्ड्स डिग्रेडेशन बाय UV लाईट. म्हणजे UV लाईट कडून काय झालं नाही पाहिजे, त्या इन्सुलेटरचं डिग्रेडेशन झालं नाही पाहिजे. म्हणजे तुमचा इन्सुलेटर डॅमेज होता कामा नये, विघटन होता कामा नये त्याचं. मग असा काय करायचा, असा इन्सुलेटर यूज करायचा की तो अल्ट्राव्हायोलेट रेजला काय केला पाहिजे, UV रेजला रेजिस्ट केला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला इन्सुलेटर बाहेर यूज करायचा आहे, आउटसाईड द होम किंवा आउटसाईड द इंडस्ट्री यूज करायचं आहे ॲटमॉस्फिअरमध्ये UV रेजमध्ये, तर तुमचा इन्सुलेटर कसा पाहिजे, व्हेरी गुड रेजिस्टन्स टू UV रेज पाहिजे. म्हणजे त्यांना UV रेज काय केले पाहिजेत, रेजिस्ट केले पाहिजेत. आता टॉक्झिसिटी म्हणजे काय बघा, इट इज अन इम्पॉर्टंट क्रायटेरिया फॉर द सिलेक्शन ऑफ अन इन्सुलेटर. म्हणजे हा एक महत्त्वाचा भाग आहे की इन्सुलेटर सिलेक्ट करायचा का नाही, त्यात आधी त्याची टॉक्झिसिटी बघायला लागते. मग इट शुड नॉट कॉज एनी टॉक्झिक इफेक्ट टू द एन्व्हायरमेंट. म्हणजे इन्सुलेटरचा पर्यावरणात कोणत्याही प्रकारचा टॉक्झिक इफेक्ट होत नाही. आता मेकॅनिकल प्रॉपर्टीज बघा, मेकॅनिकल प्रॉपर्टीमध्ये पहिली प्रॉपर्टी काय बघा, थर्मल एक्सपान्शन ऑर कॉन्ट्रॅक्शन. थर्मल एक्सपान्शनमध्ये काय होतं, मोस्ट ऑफ द सॉलिड एक्सपांड अपॉन हिटिंग. एक्सपांड म्हणजे काय, प्रसरण पावणे, आणि कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, आकुंचन पावणे, म्हणजे गोळा होणे आणि काय होणे परत एक्सपांड म्हणजे लगेच ओपन अप होणे. आता बघा, मोस्ट ऑफ द सॉलिड म्हणजे जास्त करून सॉलिड काय होतात, एक्सपांड होतात, म्हणजे त्यांचा विस्तार होतो. कधी
ज्यावेळी तुम्ही हिटिंग करता, फॉर एक्झाम्पल आईस आहे, आईसला तुम्ही हीट करा, काय होणार त्याचं लगेच पाणी होणार, म्हणजे ते पसरते का नाही. परत त्याला तुम्ही फ्रीज करा, फ्रीज केल्यानंतर म्हणजेच काय होणार, फ्रीज केल्यानंतर तो परत काय होणार, कॉन्ट्रॅक्ट होणार, ते वॉटर मॉलिक्यूल सगळे एकत्र यायला चालू होणार. मग कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर काय होणार, म्हणजे थंड झाल्यानंतर ते काय होते, गोळा होतं. तुमचं सिमिलरली आईस्क्रीम पण कसं असतं बघा, हिटिंग केल्यानंतर ते कसं होतं, वितळतं, पण थंड केल्यानंतर ते कसं होतं, गोळा होऊन बसतं, म्हणजे जमा होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं. मग थर्मल एक्सपान्शन म्हणजे काय, तर मोस्ट ऑफ द सॉलिड एक्सपांड अपॉन हिटिंग, म्हणजे जास्त करून सॉलिड काय होतं, हीट केल्यानंतर एक्सपांड होतात आणि कूल केल्यानंतर काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात. मग गुड इन्सुलेटर रिमेन्स अनअफेक्टेड फ्रॉम हिटिंग ऑर कूलिंग, म्हणजे तुमचा तो गुड इन्सुलेटर आहे त्याला तो अनअफेक्टेड राहायला पाहिजे हिटिंगपासून सुद्धा आणि कूलिंगपासून सुद्धा, म्हणजे हीट केल्यानंतर तो एक्सपांड झाला नाही पाहिजे आणि कूल केल्यानंतर तो कॉन्ट्रॅक्ट पण झाला नाही पाहिजे. मग तुम्ही काय करायचा, असा इन्सुलेटर यूज करायचा. ही त्याची इन्सुलेटरची काय प्रॉपर्टी. आता ब्रेकिंग लोड काय आहे बघा. इन्सुलेटिंग मटेरियल शुड बिअर द लोड अप्लाइड ओव्हर द इन्स्टॉलेशन अँड शुड नॉट ब्रेक इझिली, म्हणजे इन्सुलेटिंग मटेरियल तेवढाच लोड बिअर करतो जेवढं त्यामध्ये इन्स्टॉलेशन केलेलं असतं आणि इझिली काय होत नाही, इन्सुलेटर ब्रेक होत नाही. मग हा त्याचा ब्रेकिंग लोड आहे. आता कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ म्हणजे काय बघा. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ इज द ॲबिलिटी ऑफ द रिजिड इन्सुलेटर. ही रिजिड इन्सुलेटरची ॲबिलिटी आहे टू रेजिस्ट द डिफॉर्मेशन अँड मेंटेन द शेप वेन सब्जेक्टेड टू अ फोर्स ऑर लोड. म्हणजे फॉर एक्झाम्पल इन्सुलेटरला तुम्ही फोर्स केला किंवा एक लोड अप्लाय केला तर त्याची स्ट्रेंथ काय झाली नाही पाहिजे, कमी झाली नाही पाहिजे, ती कशी राहिली पाहिजे, ॲज इट इज राहिली पाहिजे. दस अ गुड इन्सुलेटर इज वन विच हॅज अ गुड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. म्हणजे गुड इन्सुलेटर काय असतो की ज्याची चांगली कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ असते, तो काय म्हणून बिहेव करतो, तर गुड इन्सुलेटर. म्हणजे किती पण तुम्ही त्यावर लोड अप्लाय करा, किती पण तुम्ही फोर्स द्या त्याला, मग तो कसा, त्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ कशी राहिली पाहिजे, चांगली राहिली पाहिजे. जसं गुड इन्सुलेटर इज वन विच हॅज अ गुड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, म्हणजे त्यांना काय केलं पाहिजे, जास्तीत जास्त लोड बिअर केला पाहिजे. मग पण तो लोड बिअर करताना त्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथवर त्याचा काही परिणाम होता कामा नये. आता डेन्सिटी बघा. डेन्सिटीचं काय प्रॉपर्टीज आहेत बघा. डेन्सिटी ऑफ द इन्सुलेटिंग मटेरियल अफेक्ट्स इट्स अदर प्रॉपर्टी. म्हणजे इन्सुलेटिंग मटेरियलची जी डेन्सिटी आहे ती काय करते, दुसऱ्या प्रॉपर्टींना अफेक्ट करते, सच ॲज कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ अँड लोड बेअरिंग कपॅसिटी. म्हणजे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आणि जी लोड बेअरिंग कपॅसिटी असते त्याच्यावर काय होतो, इन्सुलेटिंग मटेरियलच्या डेन्सिटीचा परिणाम होतो. दस द डेन्सिटी ऑफ द मटेरियल शुड बी नोन टू डिझाईन अँड इन्सुलेटर. म्हणजे इन्सुलेटर डिझाईन करताना तुम्हाला त्या मटेरियलची डेन्सिटी पण काय पाहिजे, माहीत पाहिजे. आता डायमेन्शनल स्टॅबिलिटी. डायमेन्शन म्हणजे काय, तर आकारमान. इट शुड हॅव अ गुड डायमेन्शनल स्टॅबिलिटी ओव्हर द एक्स्ट्रीम ऑफ द टेम्परेचर. म्हणजे जर टेम्परेचर लो असेल तरी पण त्याची डायमेन्शनल स्टॅबिलिटी ॲज इट इज असली पाहिजे. टेम्परेचर हाय असेल तरी पण त्याची डायमेन्शनल स्टॅबिलिटी ॲज इट इज असली पाहिजे. म्हणजे त्याचं वजन कमी जास्त होता कामा नये, किंवा त्याची लेंथ म्हणा किंवा त्याची ब्रेड्थ म्हणा, त्यामध्ये काही चेंज झाला नाही पाहिजे. सो ह्याची डायमेन्शनल स्टॅबिलिटी कशी पाहिजे, तर ॲज इट इज पाहिजे. आता डायमेन्शनल चेंजेस ऑफ द इन्सुलेटिंग मटेरियल मे कॉज स्ट्रेस, क्रॅकिंग, वॉइड फॉर्मेशन अँड सॅगिंग. डायमेन्शनल चेंजेस काय होतं, इन्सुलेटिंग मटेरियलमध्ये जर डायमेन्शनल चेंजेस झाले तर त्यामध्ये काय होतं, तुमचं इन्सुलेटर एकतर क्रॅक होऊ शकतं. वॉइड फॉर्मेशन अँड सॅगिंग. वॉइड फॉर्मेशन म्हणजे काय, त्यामध्ये पोकळी तयार होऊ शकते. आणि सॅगिंग म्हणजे काय, पोकळी तयार झाल्यामुळं किंवा जास्त वजन पडल्यामुळं, दाब आल्यामुळं ते काय होऊ शकतं, त्याला असा बाक येऊ शकतो. म्हणजे ते इन शॉर्ट त्याचा कर्व होऊ शकतो किंवा ते वळू शकतं. म्हणजे इन शॉर्ट तुमचं काय होतं, इन्सुलेटर पूर्णपणे डॅमेज होत असतं. मग यामध्ये इन्सुलेटर तयार होत असताना एक वॉइड फॉर्मेशन होणार, सॅगिंग होणार, कुठंतरी तुमचं इन्सुलेटर वाकणार मध्येच. मग हे काय होत असतं, डायमेन्शनल स्टॅबिलिटीचे चेंजेस आहेत. मग ह्या काय झाल्या, तुमच्या केमिकल प्रॉपर्टीज झाल्या इन्सुलेटरच्या. आता आपण काय बघणार आहे, क्लासिफिकेशन बघणार आहे. क्लासिफिकेशन ऑफ इन्सुलेटर. मग डिपेंडिंग ऑन द फिजिकल फॉर्म्स इन्सुलेटिंग मटेरियल आर ब्रॉडली क्लासिफाईड इन 3 कॅटेगरीज. म्हणजे फिजिकल फॉर्मनुसार इन्सुलेटिंग मटेरियलचे 3 टाईप केलेत. पहिला कोणता आहे, फायब्रस इन्सुलेटर, दुसरा सेल्युलर इन्सुलेटर आणि तिसरा
ग्रॅन्युलर इन्सुलेटर. हे 3 टाईप आहेत. त्यातला आपण पहिला बघूया, फायब्रस इन्सुलेटर. फायब्रस इन्सुलेटरलाच काय म्हणतात तर इन्सुलेटिंग फायबर्स म्हणतात. आता हे बघा, फायबर्स इन्सुलेटर कंपोज्ड ऑफ फायबर्स ऑफ व्हेरी स्मॉल डायमीटर. म्हणजे फायब्रस इन्सुलेटर हा कशापासून कंपोज केलेला असतो तर फायबरपासून कंपोज केलेला असतो, ज्याचा डायमीटर कसा असतो, व्हेरी स्मॉल असतो. मग फायबर्स इन्सुलेटर, डायमीटर म्हणजे काय तर व्यास, त्याचा व्यास काय असतो फायबरचा, खूप लहान असतो. मग फायबर्स इन्सुलेटर कंपोज्ड ऑफ fibers of very small diameter. The fibers of the insulating material may be parallel or perpendicular to the surface of the insulated material. जो तुम्ही इन्सुलेटिंग मटेरियलसाठी फायबर्स यूज करणार आहे तो कसा असला पाहिजे, पॅरलल असला पाहिजे आणि परपॅन्डिक्युलर असला पाहिजे. कुणाला पॅरलल असला पाहिजे, टू द सरफेस ऑफ द इन्सुलेटेड मटेरियल. म्हणजे तुम्ही जे इन्सुलेटेड मटेरियल यूज करणार आहे त्याला तुमचा फायबर कसा असला पाहिजे, एकतर पॅरलल किंवा परपॅन्डिक्युलर असला पाहिजे. पॅरलल म्हणजे काय तर समांतर. परपॅन्डिक्युलर म्हणजे काय, तुम्ही लंब टाकतोय का नाही, मग तुम्ही लंब दुभाजकला काय म्हणताय, परपॅन्डिक्युलर म्हणताय. आता हे बघा, ग्लास फायबर अँड मिनरल वूड आर द मोस्ट वाईडली युज्ड फायब्रस इन्सुलेटिंग मटेरियल. मग फायब्रस इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून जास्तली कोण वापरलं जातं, म्हणजे कोणते इन्सुलेटर यूज केले जातात तर ग्लास फायबर आणि मिनरल वूड हे मोस्टली काय केले जातात, फायब्रस इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून यूज केले जातात. मग मिनरल वूल अँड ग्लास फायबर जनरली हॅव देअर फायबर्स बॉन्डेड टुगेदर विथ ऑर्गॅनिक बाइंडर्स. मग मिनरल वूल आणि ग्लास फायबर जे आहेत त्यांचे काय असतात, ऑलरेडी फायबर्स असतात जे कशाला बॉन्ड झालेले आहेत, विथ ऑर्गॅनिक बाइंडर्सला काय झालेले आहेत, ते बाइंड झालेले आहेत. बाइंड म्हणजे काय, बांधले गेलेले आहेत. मग सिलिका, स्लॅग वूल, रॉक वूल अँड ॲल्युमिनियम सिलिका फायबर आर सम अदर कॉमनली युज्ड इन्सुलेटिंग फायबर. मग हे बाकीचे फायबर आहेत बघा, त्याचे एक्झाम्पल काय, सिलिका, स्लॅग वूल, रॉक वूल अँड ॲल्युमिनियम सिलिका फायबर. म्हणजे हे वेगवेगळे एक्झाम्पल आहेत बघा फायबरचे. मग हे मिनरल वूल आणि ग्लास फायबर जे असतात त्यांना काय असतात, त्यांचे फायबर्स असतात, ते कशाशी बाइंड झालेले असतात, त्यांच्या ऑर्गॅनिक बाइंडर्स बरोबर बाइंड झालेले असतात. आता आपण दुसरा टाईप बघूया, सेल्युलर. सेल्युलर इन्सुलेटरमध्ये काय होतं बघा, सेल्युलर इन्सुलेटिंग मटेरियल आर कंपोज्ड ऑफ स्मॉल इंडिव्हिज्युअल सेल सेपरेटेड फ्रॉम इच अदर. मग सेल्युलर इन्सुलेटिंग मटेरियल आहेत ते कशापासून कंपोज केलेले असतात, स्मॉल इंडिव्हिज्युअल सेल असतात जे एकमेकांपासून सेपरेट केलेले असतात. द सेल्युलेटर इन्सुलेटिंग मटेरियल इज जनरली मेड अप ऑफ अ ग्लास और फोम्ड पॉलिमर सच ॲज अ पॉलिस्टायरीन अँड पॉलिआयसोसायनारेट. हे बघा, सेल्युलर इन्सुलेटिंग मटेरियल असतात ते स्मॉल इंडिव्हिज्युअल सेलपासून कंपोज केलेले असतात, ते एकमेकांपासून सेपरेटेड असतात. मग द सेल्युलेटर इन्सुलेटिंग मटेरियल इज जनरली मेड अप ऑफ ग्लास और फोम्ड पॉलिमर. मग ते कशापासून तयार होतात, ग्लास किंवा फोम्ड पॉलिमरपासून तयार होतात. फोम्ड पॉलिमर कोणते कोणते असतात तर पॉलिस्टायरीन किंवा पॉलिआयसोसायनानुरेट या 2 पॉलिमरपासून काय तयार केलं जातं, हे सेल्युलर इन्सुलेटर तयार केलं जातं. आता ग्रॅन्युलर इन्सुलेशन बघा, तिसरा टाईप. ग्रॅन्युलर इन्सुलेशन म्हणजे काय बघा, ग्रॅन्युलर इन्सुलेटिंग मटेरियल आर द स्मॉल नोड्युल्स. नोड्युल्स म्हणजे काय तर गाठ असतं, गाठ जी असते त्याला काय म्हटले, स्मॉल नोड्युल, विच हॅव वर्ड्स बिटवीन द पार्टिकल. म्हणजे वर्ड्स काय असतात, म्हणजे पोकळी असते बघा. ग्रॅन्युलर इन्सुलेटिंग मटेरियल आर द स्मॉल नोड्युल्स विच हॅव वर्ड्स बिटवीन द पार्टिकल. म्हणजे ग्रॅन्युलर इन्सुलेशनमध्ये हे काय असतात, लहान लहान काय असतात, नोड्युल्स असतात, ज्यामध्ये काय असतं, पार्टिकलमध्ये अशा वर्ड्स असतात, म्हणजे पोकळ्या असतात. मग इट इज डिफरंट फ्रॉम अ सेल्युलर मटेरियल. हा सेल्युलर मटेरियलपासून काय वेगळा असतो. सिन्स गॅस कॅन बी ट्रान्सफर बिटवीन द इंडिव्हिज्युअल स्पेसेस. म्हणजे यामध्ये काय होतं, गॅससुद्धा काय करतो, इंडिव्हिज्युअल म्हणजे सेपरेट स्पेसमध्ये काय होऊ शकतो, पास होऊ शकतो. मग दिस टाईप ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल इज प्रोड्युस्ड ॲज अ लूज ऑर पोरेबल मटेरियल. म्हणजे यामधनं काय होऊ शकतो, गॅस पण पास होतो. मग या टाईपच्या इन्सुलेटिंग मटेरियलला काय प्रोड्यूस केलं जातं, इज प्रोड्युस्ड ॲज अ लूज ऑर पोरेबल मटेरियल. मग समटाइम्स इट इज कंबाईन विथ द बाइंडर अँड फायबर. म्हणजे कधी कधी हे कशावर कंबाईन केलं जातं, बाइंडर आणि फायबर्स बरोबर कंबाईन केलं जातं. इट मे अल्सो अंडरगो अ केमिकल रिॲक्शन. मग हे केमिकल रिॲक्शन सुद्धा दाखवतं. ज्यावेळी ते केमिकल रिॲक्शन दाखवतं त्यावेळी काय तयार होतं, टू फॉर्म अ रिजिड इन्सुलेशन. मग ज्यावेळी केमिकल रिॲक्शन
पजेस करतं त्यावेळी त्यांचं इन्सुलेशन कसं होतं तर रिजिड होतं म्हणजे सॉलिड होतं. आता एक्झाम्पल काय आहेत बघायचे. एक्सपांडेड वर्मी कल्चर, कॅल्शियम सिलिकेट, सेल्युलोज परलाइट आणि एक्सपांडेड पॉलिस्टायरीन. एक्सपांडेड म्हणजे काय तर त्याचा विस्तार होत असणार आहे. हे बघा हे काय झाले त्याचे तुमच्या इन्सुलेटरचे काय झाले एक्झाम्पल झाले. आता आपण नेक्स्ट प्रॅक्टिकलमध्ये काय बघणार आहे सॉरी नेक्स्ट लेक्चरमध्ये काय बघणार आहे प्रॉपर्टीज आणि ॲप्लिकेशन बघणार आहे ग्लास वूलच्या आणि थर्माकॉलच्या. हे पण कशामध्ये येतं तर इन्सुलेटरमध्येच येतं. ग्लास वूल पण काय यूज केलं जातं एक तर इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून यूज केलं जातं आणि थर्माकॉल पण थर्माकॉल जे आहे ते काय म्हणून पॉलिस्टायरीन म्हणून यूज केलं जातं. मग हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे.